SFC एन्व्हायरमेंटल अवॉर्ड फॉर स्पीशीज अँड हॅबिटॅट्स वॉरियर्स हा पुरस्कार प्रदान करण्यात येतोय. मुंबई शहराला स्वतःचे असे पक्षी वैभव लाभले आहे. इथल्या गजबजाटातही अनेक दुर्मिळ आणि दूर देशातून स्थलांतर करून येणारे पक्षी या शहराच्या आजही आसऱ्याला येतात. याच पक्ष्यांचा ठेवा उलगडवून दाखवण्याचे काम करते मुंबई बर्ड वॉचर्स क्लब. हा क्लब मुंबई आणि आसपासच्या शहरातील पक्षी तज्ज्ञांचा एक सक्रिय गट आहे. या गटामार्फत वेळोवेळी मोफत बर्ड वॉक आणि जनजागृतींच्या मोहिमांचे आयोजन केले जाते. तसेच शाळा महाविद्यालयांमध्ये जाऊन जनजागृतीचे कामही करण्यात येते. नागरिकांना शहरातील पक्षी विविधतेची जाणीव करून देण्याचे ध्येय या क्लब समोर आहे. मुंबईत सातत्यपूर्ण एकत्रित पक्षी निरीक्षणाचे दौरे, संपर्क, माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी तयार झालेल्या या क्लबला मुंबई वॉरियर्स या कॅटेगरीमध्ये दैनिक मुंबई तरुण भारतचा 2026 सालचा SFC एन्व्हायरमेंटल अवॉर्ड्स फॉर स्पीशीज अँड हॅबिटॅट्स वॉरियर्स हा पुरस्कार प्रदान करण्यात येतोय. आम्हाला खूपच आनंद झाला आहे आणि ही आमच्यासाठी खूप प्रेरणादायी गोष्ट आहे. कारण आम्ही आत्तापर्यंत म्हणजे हा ॲक्च्युली असा फॉर्मल ग्रुप नाही आहे. हा पक्षी निरीक्षकांसाठी तयार केलेला असा एक आम्ही उपक्रम राबवतो. आम्ही याच्यात सगळ्यांना सामील करून म्हणजे सर्वसामान्यांमध्ये पक्षी निरीक्षणाची आणि त्या मार्गाने निसर्गाची आवड आणि जागरूकता निर्माण करायचा प्रयत्न करतो. तर मुंबईत कमी होत चाललेले हे अधिवास आता कसे जास्तीत जास्त आपण जपू शकतो आणि त्यानिमित्ताने लोकांना ते दाखवून त्याच्यात किती वेगवेगळे जैवविविधता आहे हे जर का समजावून दिलं तर ते वाचवण्यासाठी मदत होईल. म्हणून आम्ही एक हे छोटंसं केलेलं कामगिरी आहे. म्हणजे आम्ही थोडे वेगवेगळे असे नेचर वॉक्स त्याच्यामध्ये आयोजित करतो आणि त्यातून लहान मुलांना दुसऱ्या सर्वसामान्य नागरिकांना ह्याच्यातली आवड निर्माण करायचा प्रयत्न करतो. मुंबईमध्ये एवढ्या प्रमाणात पक्षी वैभव असलं हेच महत्त्वाचं आहे आणि हे दाखवून देण्यासाठी आणि ह्याची खूप संवर्धनाची खूप गरज आहे. जोपर्यंत आपल्याला माहीत नाही काय आहे तोपर्यंत आपण काय संवर्धन करायचं हे कळणार नाही. त्याच्यासाठी आमचा हा प्रयत्न राहील की जास्तीत जास्त लोकांपर्यंत पक्षी निरीक्षण हे पोहोचवावं.